राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हा लांबणीवर पडलेला आहे। आजचा निकाल आता थेट 21 डिसेंबरला लागणार आहे। 20 तारखेला होणाऱ्या 24 नगर परिषदांच्या मतदानानंतरच दोन्हींची मतमोजणी एकत्रित होणार आहे। हायकोर्टाच्या नागपूरसह औरंगाबाद खंडपीठाने तसा निर्णय दिलाय। सोबतच मतदार प्रभावित होऊ नये म्हणून एक्झिट पोल जाहीर करण्यालाही 20 डिसेंबरचं मतदान होईपर्यंत मनाई करण्यात आलेली आहे। निकाल 10 ते 12 दिवस लांबणीवर गेल्यानं उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। 4 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींची घोषणा केली। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केलं। मात्र मतदानाआधी विविध कारणांमुळे राज्यातील 24 नगर परिषदांच्या निवडणुका 30 नोव्हेंबरला पुढे ढकलण्याची घोषणा केली। 20 डिसेंबरला या 24 नगर परिषदांसाठी मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं। मात्र 2 डिसेंबरला मतदानाच्या दिवशी दोन्ही टप्प्याचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 21 तारखेला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले। त्यामुळे आता 21 तारखेला निकाल लागणार आहे। दरम्यान निकाल पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांसह सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं आहे। पीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल। पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय। पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल। आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा 1 दिवस वाढवला, जेव्हा तो आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा, आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या। जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान 1.5 दिवसाचा असतो। या सगळ्या प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल। उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता, महानगरपालिकेवर झालेला असता। परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना। इतका वेळ मतदान आणि मतमोजणी याच्यात एवढा वेळ राहिला की संशयाला जागा निर्माण होते। आणि त्यामुळं पहिली गोष्ट निवडणूक आयोगाने किमान एवढी तरी करावी की सर्व पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या मतपेट्या संरक्षित राहतील, कोणत्याही बाहेरच्या मेसेजेस किंवा सिग्नलिंग त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, अशा लोकांच्या मनात शंका असतात।